नवीन व्हिडिओमध्ये खूप स्वागत करते। तर आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये किचन क्लीनिंग करणार आहे, तर ते पाहायला मिळणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर माझं जे किचन आहे ते ओपन किचन आहे आणि त्यामुळे हे वरती जे आहे तर तुम्हाला दिसत असेल हाफ पार्ट जो आहे तेवढाच फक्त टाइल्स आहेत, वरती पूर्ण अशी व्हाईट कलरची वॉल आहे। आणि ही वॉल आहे ती इथं कसं चिमणी वगैरे काय नाही आहे, त्यामुळे थोडंसं इथं डाग वगैरे पडतात जेव्हा फोडणीची देतो तर। आणि वरती पण तसंच मग ते धूळ जाऊन जाऊन वरती पण थोडंसं झालं आहे। आता व्हिडिओमधून एवढं क्लिअर दिसत नसेल पण थोडंसं पिवळसर झालं आहे, तर ते क्लीन करायचं आहे। आणि हे वरचं जर असं खूप जास्त जर क्लीन करायला गेलं तर याचा कलर वगैरे निघतो व्हाईट, कारण ही फ्लॅट सिस्टीम आहे। आणि इथे मग त्यांनी जसं दिले तसंच आहे, आम्ही अजून त्याच्यावरती नंतर काहीच केलेलं नाही आहे। तर तुम्हाला एकदा मी दाखवते कसं झालंय। तर हे बघा असे हे डाग दिसतात थोडे थोडे, आणि सेम असंच एकदम वरती कोपऱ्यामध्ये पण तिथं झालेलं आहे। आता व्हिडिओमध्ये एवढं क्लिअर दिसत नसेल, पण सध्या तरी हे बघा माझं किचन काउंटर टॉप असं आहे, मी तुम्हाला दाखवते। पूर्ण क्लीन करायचे, हे पूर्ण असं क्लीन करणार आहे मी आज। तर त्यामुळे हे वरचं पण क्लीन करायचं, हे मी मिशोवरून मागवलं होतं असंच पोळपाट, त्यानंतर हे मसाले डब्बा वगैरे ठेवण्यासाठी। तर वरती कप पण ठेवलेत, कप जास्त प्रमाणात वापर होत नाही त्यामुळे ते वरती ठेवलेत। आणि लहान मुलगी घरामध्ये, तर मग ती पण हात लावते खाली, इकडे तिकडे जर ठेवलं तर तिचा हात इझिली जातो इथं, किंवा कधी कधी स्टूलवर उभारून पण जाते, त्यामुळे मी ते वरतीच ठेवले। तर ते आता मी सगळं खाली घेणार आहे आणि हे सगळं पूर्ण आता आपल्याला क्लीन करायचं आहे। तर वरचं पण करणार आहे, बघूया कसं कसं आणि काय काय होणार आहे। तर चला, तर आज सगळी पूर्ण स्वच्छता करायची आहे। आणि हे वरचं जे छोटंसं रॅक आहे हे पण मी आता बरेच दिवस झालं तिथे काही असं धुतलं वगैरे नव्हतं, नॉर्मली पुसत होते, पण आता आज मी ते पण सगळं क्लीन करणार आहे, त्यामुळे म्हटलं ते खालीच काढून घ्यायचं। आमच्या शेजारीच फर्निचरचं काम चालू आहे, याच्या आधी तुम्ही पाहिलं असेल थोडा थोडा मध्ये मध्ये आवाज येत होता। तर ते मग पाणी घेऊन जातात आमच्याकडून दिवसातून 2 ते 3 वेळा, तर त्यांनीच ही बॉटल दिली होती, तर त्यांना इथे मी मध्येच आता पाणी भरून देत होते। तर जेव्हा ते पाणी मागतात तेव्हा मी त्यांना पाणी द्यायचं काम असतं, आणि यावेळेलाच ते पण आले होते, तर ते पण तुमच्यासोबत शेअर करावं म्हटलं। तर आता माझं अर्धं सामान वरचं काढून झालंय आणि अर्धं अजून बाकी आहे। सगळं सामान काढून झालं की पूर्ण असं आपल्याला क्लीन करून घ्यायचं आहे। खालच्या साईडला पण एक छोटंसं रॅक दिसत असेल, म्हणजे छोटं मोठं असे सगळे मिळून टोटल 3 रॅक आहेत, आणि तिन्ही रॅक पण मी आज क्लीन करणार आहे। याआधी मी किचनच्या खाली, म्हणजे जो आपला काउंटर टॉप आहे त्याच्या खाली जे माझ्याकडे डबे वगैरे आहेत तर ते मी दाखवलेले आहेत क्लीन करताना, पण हे काही मी क्लीन करताना दाखवलेलं नाही आहे। तर मी आज हेच क्लीन करणार आहे, आणि नंतर मी पुढे थोडासा लुक पण चेंज केला आहे, तर तो पण तुम्हाला पाहायला मिळेल। तर व्हिडिओ स्किप न करता पहा, म्हणजे कळेल, आणि तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की कसं वाटतंय ते पण। तर अशा प्रकारे आता सगळं क्लीन करते। आणि तिथे खूप कोंदट होत होतं, म्हणजे ते जे छोटं रॅक होतं त्यामध्येच ग्लास आणि वाट्या होत्या, आणि ते खूप मग तिथे असं म्हणजे हवा वगैरे काहीच लागत नव्हती, त्यामुळे मग 1-2 झुरळं पण झाली होती। तर त्यामुळेच म्हटलं आज क्लिनिंग सगळी केलीच पाहिजे। आणि जेव्हा मी ते रॅक काढलं ना तेव्हाच मला कळालं की यामुळे म्हणजे झुरळ होत आहेत, नेमके कशामुळे कुठून होत आहेत हे आपल्याला कळत नसतं। काय करते तू? चहा बनवते? कोणाला बनवते चहा? टियाला बनवते। तुला प्यायचं आहे का चहा? बरं, तेव्हा इकडे असं भांडे काढून चालू तोपर्यंत याच्यामध्ये प्यायचं आहे। हां, पी बनवते का? ठीक आहे, बनव मग। जे रॅक खाली काढून ठेवलं होतं तर त्यातलं सगळं वाट्या चमचा घेऊन टिया आमची खेळत बसली होती, आणि म्हणत होती तुम्ही पण ऐकले की मम्मी चहा बनवून देते म्हणून। तर आता मी आज पहिल्यांदाच किचन ओट्यावरती चढले, आणि वरती चढून चांगलं याला घासून घेते, कारण हे ओपन असल्यामुळे वरती सारखं आपण फोडणीची वगैरे पण धूळ वगैरे जाते, आणि खूप चिकट झालं होतं। तर वरती चढून चांगलं प्रेशरने घासता येईल, कारण हे भिंतीलाच अटॅच केलेलं आहे आणि ते काही निघत नाही, तर तिथेच म्हणजे आपल्याला ते क्लीन करावं लागतं। दुसरे जे काही रॅक आहेत ते आपण काढू शकतो, पण हे रॅक आम्ही पूर्ण खिळे वगैरे लावून फिटिंग करून घेतले। तुम्हाला दिसत असेल साईडला एक छोटासा खिळा आहे आणि इकडून एक असं करून घेतलेलं आहे, त्यामुळे ते वरती चढूनच मी क्लीन केलं। आणि सगळं आता टाईल्स पण म्हटलं की वरतून जास्त प्रेशर पडेल, कारण खालून कसं थोडंसं लांब पडतं, तर आता वरती चढले असं पण, तर वरती सगळंच अशा पद्धतीने मी पूर्ण स्वच्छ क्लीन करून घेत आहे। तर जे आपलं स्क्रबर असतं तर त्या स्क्रबरने मी हे करत आहे।
आणि चांगल्या पद्धतीने खूप क्लीनसुद्धा झालं. तर जास्त करून मी व्हाईट जी वॉल आहे तिथे नाही केलं, कारण तिथे जर केलं ना तर पांढरा कलरच निघून येत होता आणि मग ते चांगलं दिसत नव्हतं. त्यामुळे नॉर्मल तिथे हात मारला, पण बाकीचं जे आहे तिथे आपण जशी पाहिजे तशी क्लिनिंग करू शकत होतो. त्यामुळे मी तशीच तिथे चांगल्या पद्धतीने क्लिनिंग पूर्ण घासून स्वच्छ काढलेलं आहे. आणि आता हे वरचं माझं चांगलंच बऱ्यापैकी क्लीन झालं होतं. तर आता म्हटलं किचन ओटा म्हणजे काउंटर टॉप आणि गॅस वगैरे सगळंच याच्यासोबत क्लीन करून ठेवावं. तर हे पूर्ण क्लीन करण्यासाठी मी थोडंसं गरम पाण्याचा वापर केला, कारण जे काही डाग वगैरे असतील ते गरम पाण्याने खूप लवकर निघतात. थोडंसं गरम पाणी घेतलं होतं म्हणजे कोमट पाणी, आणि त्यामध्ये वॉशिंग पावडर टाकलं होतं. आपण आपलं भांडे घासायचं लिक्विड जेल पण वापरू शकतो आणि दुसरे पण लिक्विड वापरू शकतो, पण त्याने पण लवकर निघतं आणि चांगलं निघतं. म्हणून जेव्हा अशी खूप जास्त काही डीप क्लिनिंग असते तर तेव्हा मी वॉशिंग पावडरचा बऱ्यापैकी यूज करते आणि नंतर मध्ये मध्ये थोडंफार जे भांडे घासायचं जेल असतं तर ते वापरत असते. अशा पद्धतीने मी आता पूर्ण किचन ओटा पण चांगला घासून घेतला होता. आणि आता हे वरचं जे आहे ते सगळं एकदा म्हणलं ओल्या कपड्याने व्यवस्थित पुसून घ्यावं. पाणी वगैरे खूप जास्त काही मारता येत नव्हतं, कारण समोर तुम्हाला दिसत असेल एक स्विचबोर्ड आहे. तर स्विचबोर्डमध्ये पाणी जाण्याचे चान्सेस असतात जर वरती पाणी वगैरे टाकलं तर. त्यामुळे मी फक्त ते ओल्या कपड्यानेच व्यवस्थित पुसून घ्यावं म्हटलं. आणि तार म्हणजे तारेचं आहे तर ते तारा पण लागण्याचे चान्सेस असतात, तर हळूहळू पद्धतीने व्यवस्थित आपल्याला करावं लागतं. तर अशा प्रकारे फायनली जे बाकीचं आहे ते पण सगळं मी एका कपड्याने पुसून घेतलं. तसं तर आपण जेव्हा आपण क्लिनिंग करतो रेग्युलरली कपड्याने पुसून घेतोच, पण असं डीप क्लिनिंगला चांगलं व्यवस्थित घासून नंतर पुसलं तर ते लवकर निघतं आणि स्वच्छ दिसतं सुद्धा. तर आता तुम्हाला ज्या टाईल्स आहेत त्या बऱ्यापैकी चांगल्या क्लीन झालेल्या दिसत असतील, आणि थोडेफार चिकट डाग इकडे तिकडे असतातच. रेग्युलर आपण नॉर्मली कपड्याने पुसतो त्यामुळे ते तेवढे निघत नाहीत. तर गॅससुद्धा चांगला होता क्लीन, तरी पण परत एकदा त्याला व्यवस्थित, कारण वरती जे मी घासलं तर त्याच्यात थोडंसं इकडं तिकडं धूळ वगैरे पडलीच होती. तर त्यामुळे मी हे पूर्ण अशा प्रकारे लगेच क्लीन करून घेतलं. आणि यानंतर मग टी आई ते मध्ये मध्ये करत होती, म्हटली मम्मी मी पण करू लागते. तर तिला पण म्हटलं ठीक आहे तू पाणी दे. तर अशा प्रकारे आम्ही दोघींनी मिळून क्लिनिंग केली. तिचा जेव्हा मूड असेल तेव्हा ती मध्ये मध्ये येते, किती पण सांगितलं तरी मग साईडला बसत नाही. मग तिला घेऊनच आपल्याला सगळी कामे करावी लागतात. तर आता आज मी हे बऱ्याच दिवसानंतर रॅक क्लीन करणार होते. रॅक कुठं क्लीन करायचं, कसं क्लीन करायचं हा पण तर प्रश्न होताच, कारण दुसरीकडे काही अशी जागा नाही आहे. आणि वॉशरूममध्ये म्हटलं तर वॉशरूममध्ये पण असा मोठा अलीकडच्या वॉशरूममध्ये जागा नव्हती, तर मग तिथे घेऊन जाणार, ते क्लीन करणार. तर बघूया म्हटलं करूया काहीतरी, पण आधी व्यवस्थित भांडी वगैरे काढून तर ठेवूया. तर मग आता सगळी भांडी मी काढून घेतली. आणि भांडी तसं तर हे रेग्युलर वापरातलीच आहेत, मी खूप जास्त भांडी ठेवली पण नाही आहेत घरामध्ये, जेणेकरून उगाच ते पसारा पण नको आपल्याला आवरायला रोज रोज, आणि धूळ वगैरे भांडी पण खराब होतात. त्यामुळे मी मोजकीच भांडी वरती ठेवत असते. जर कधी कोणी आलं गेलं तर मग तेव्हा नंतर एक्स्ट्राची भांडी काढता येतात. तर अशा प्रकारे तरी बऱ्यापैकी तुम्हाला घरामध्ये भांडी दिसत असतील, कारण 8 दिवसातून एकदा आपण काही काही नवीन जुने पदार्थ बनवत असतो, तर तेव्हा पण थोडीफार भांडी लागतातच. त्यामुळे खूप मोजकी पण नाही, पण थोडी बऱ्यापैकी प्रमाणात मी भांडी ठेवलेली असते. तर आता पूर्ण रॅक क्लीन झालं आहे आणि म्हटलं आता हे रॅक आपण बाल्कनीतच क्लीन करूया, वॉशरूममध्ये क्लीन करण्यात काही अर्थ नाही आहे. त्यामुळे आता मी हे बाल्कनीमध्ये रॅक घेऊन आले, म्हणजे इकडं पाणी जरी सांडलं आणि किती पण काही झालं तरी इकडे नंतर मी बाल्कनी कसं व्यवस्थित धुवूनच घेत असते, त्यामुळे काही प्रॉब्लेम होत नाही. तर या रॅकला मी धुण्यासाठी सुद्धा गरम पाण्याचा वापर केला. गरम पाण्याने चांगलं निघतं. याच्यावरती पण भरपूर असे डाग वगैरे पडलेले होते, चांगलीच धूळ आणि चिकट झालं होतं. हे रॅक बरेच दिवस झाले मी धुतलं नव्हतं. तर हे रॅक थोडंसं क्लीन करताना प्रॉब्लेम आला, कारण ते चमचे वगैरे अडकवतो, प्लेट्स ताटं ठेवतो, तर तिथं क्लीन करायला तेवढं व्यवस्थित जमत नव्हतं. पण थोडासा वेळ दिला आणि फायनली चांगला क्लीन केला. कसं हळूहळू पद्धतीने आपल्याला करावं लागतं. हे खूप जुनं रॅक आहे आणि आता सगळीकडेच कसं ट्रॉली सिस्टीम आहेत बऱ्यापैकी, किंवा मांडणी वगैरे असतात, त्यामुळे एवढं काही क्लीन वगैरे करायची एवढी गरज पडत नाही. पण हे रॅक वगैरे असल्यामुळे थोडंसं मला क्लीन करावं वाटलं. आणि आमच्याकडे कसं ट्रॉली सिस्टीम पण नाही आहे आणि मांडणी वगैरे पण नाही आहे, म्हणजे काहीच नाही आहे. त्यामुळे थोडंसं सामान वगैरे पण ठेवायला प्रॉब्लेम येतो. तरी पण मी माझ्या पद्धतीने छान असं किचन ठेवलेलं आहे. तुम्हाला पुढे ते दिसेलच की कसं आणि काय केलेलं आहे. रॅक काढून घेतलं, रॅक धुवून ठेवलं बाल्कनीमध्ये स्वच्छ, आणि म्हटलं आता रॅक खालची जी जागा आहे ती आधीच व्यवस्थित क्लीन करून ठेवावी. तोपर्यंत आता रॅक पण वाळून होईल स्वच्छ आणि नंतर रॅक पण पुसून घेता येईल.
तर आता ही इथली जागा पण आहे तेवढी मी सगळी क्लीन करून घेते। यावेळेला आमची टिया झोपली होती त्यामुळे ती काही मध्ये मध्ये नाही आली आणि नंतर थोड्या वेळाने जेव्हा ती उठली तर तेव्हा म्हणली मम्मी दूध पाहिजे, तर म्हटलं चला आज थोडासा चहाच बनवूया। असं पण हा दुपारचा टायमिंग झाला होता आणि ती पण बघा नंतर मध्ये मध्ये भांडे घासायला आली। आणि सगळ्यात शेवटी मग माझं रॅक पण क्लीन झालं आणि मी सगळी भांडे पण व्यवस्थित लावली आणि साईड पण चेंज केली। मी जे राईट साईडला माझ्या रॅक लावलं होतं पण आज मी लेफ्ट साईडला थोडीशी जागा करून व्यवस्थित रॅक लावलेले। थोडीफार जी काही भांडी शिल्लक होती तर ती पण मी लगेच धुवून घेतली आणि फायनल लुक तुम्हाला कसा आहे तर ते पण तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। इथे आमच्या टिया बेबीचं चालू होतं की मम्मी मला शिकव म्हणून ती इथे नोटबुकच घेऊन आली होती। तिला सांगितलं की अगं इथं पाणी आहे, इथे नको येऊ, तुम्ही भांडे घासून येते, पण ती ऐकायलाच तयार नव्हती। त्यामुळे मग ती पण इथे माझ्यासोबत येऊन थांबली आणि पूर्ण दिवस कसा गेला ना खरंच कळलं नाही, कारण एक एक वस्तू काढणं ठेवणं। यातली पण मी अजून काही जी काही न लागणाऱ्या वस्तू आहेत त्या पण मी आतमध्ये परत अजून ठेवून दिल्यात, जेणेकरून आपला जो आहे किचनमधील तो जास्त पसारा होणार नाही आणि सुटसुटीत एकदम छान असं किचन वाटेल। तरी किचन काउंटरच्या खाली तुम्हाला दिसत असेल की कडप्पे वगैरे पण नाही आहेत, त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतो, पण चला काही हरकत नाही, ॲडजस्ट करायला शिकलं पाहिजे। तर नंतर मग मी इथे थोडंसं हे भिजू घातलं होतं कडधान्य, म्हटलं की खायला होतील सकाळी। आणि फायनली मग सगळं किचन आवरून झाल्यानंतर परत एकदा अजून झाडून काढलं मी। थोडीफार इकडे तिकडे फिरून धूळ जमा होतेच, तर ही सगळं व्यवस्थित क्लीन केलं आणि खूप काही मी सेटअप याच्यामधला आज चेंज केलेला आहे। आय होप तुम्हाला पण नक्कीच आवडेल आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर हा आहे फायनल लुक। इकडे मी रॅक लावले आणि अशा पद्धतीने सगळं व्यवस्थित मांडणी केलेली आहे। भांडे अजून काही थोडीशी शिल्लक आहेत लावायची, तर पाणी निचरण्यासाठी ठेवलेत आणि बाकीचं सगळं व्यवस्थित मी क्लीन करून घेतले। हा रात्रीचा टायमिंग आहे, म्हटलं तुम्हाला रात्रीच दाखवावं। तर अशा पद्धतीने पूर्ण आपलं हे किचन आहे, हे पण व्यवस्थित सगळं जिथल्या तिथे मी लावून ठेवले क्लीन करून। तर तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि माझा तर पूर्ण दिवस याच्यामध्येच गेलेला आहे। तुमचा दिवस कसा गेला ते पण नक्कीच कमेंटमध्ये कळवा। तर चला हा व्हिडिओ मी इथेच एंड करते, भेटूया अजून अशा छान छान व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांनी मस्त मजेत राहा।